नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर या व्हिडिओमध्ये आपण चौकोन यातील सराव संच 5.5 आपण बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 5.4 पूर्ण सोडवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी तो मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनीसुद्धा प्लीज आपल्या आदिराज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, तर पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघूया. आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. तर AB बरोबर 5 सेंटीमीटर, AC बरोबर 9 सेंटीमीटर व BC बरोबर 11 सेंटीमीटर. तर XY, YZ व XZ यांची लांबी काढा. आता यांची आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे? लांबी विचारली आहे. अशा पद्धतीची ते डायग्राम आहे. हा त्रिकोण ABC आहे बरोबर, आणि त्यांनी आपल्याला मापं कशी दिली आहेत बघा. AB हे पूर्ण ABचं अंतर आहे 5 सेंटीमीटर, त्यानंतर AC हे अंतर आहे 9 सेंटीमीटर ओके, आणि BC हे अंतर आहे 11 सेंटीमीटर. आणि आपल्याला कोणती मापं काढायची आहे बघा? XY, त्यानंतर YZ आणि XZ, म्हणजे या छोट्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची मापे आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, तर आता सुरुवातीला उत्तरामध्ये आपण आता त्यांनी जे काही आपल्याला माहिती दिलेली आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. तर बघा आपण काय लिहिलं सुरुवातीला? त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5 सेंटीमीटर, AC 9 सेंटीमीटर व BC किती आपल्याला दिलेला आहे? 11 सेंटीमीटर दिलेला आहे बरोबर. आणि त्रिकोण ABC याच्या बाजू AB वरती X हा काय आहे? X हा काय आहे? मध्यबिंदू आहे. ACचा मध्यबिंदू Y आहे आणि BCचा मध्यबिंदू काय आहे? Z आहे. हे सुद्धा आपण आता इथं लिहूया. तर बघा आपण काय लिहिलं इथे? त्रिकोण ABCच्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, बिंदू Y व बिंदू Z हे काय आहे? तर ते मध्यबिंदू आहेत. आणि म्हणून त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार. आता या ठिकाणी बघा त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार. आता या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. आता इथं आपल्याला काय वापरायचं आहे? त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदूचं प्रमेय म्हणजेच काय बघा. आता XY म्हणजेच काय आहे बघा? XY हे जे आहे ते BCच्या म्हणजे XY आणि BC कसं आहे? समांतर आहे बरोबर, समांतर आहे. परंतु XY हे जे अंतर आहे ते BC पेक्षा निम्म आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो XY बरोबर हाफ इंटू BC, म्हणजे XY हे अंतर BC पेक्षा निम्म आहे. त्यानंतर पुन्हा आपण ACच्या बाबतीत जर बघितलं, AC आणि XZ हे कसं आहे? समांतर आहे. मग त्याच्यामुळे XZ हे अंतर हाफ आहे AC पेक्षा. त्याचप्रमाणे आणि YZ याला समांतर काय आहे? AB ही बाजू आहे आणि म्हणून YZ हे जे अंतर आहे ते हाफ इंटू BA बरोबर, हाफ इंटू AB, म्हणजे XY हे अंतर ABच्या निम्म आहे. मग त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया. म्हणजेच बघा XY हे अंतर कसं येईल? 1/2 इंटू AC येईल बरोबर. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे बघा अंतर? तर YZ पण लिहूया. YZ हे अंतर कसं आहे? तर 1/2 गुणिले AB आहे बरोबर. आणि तिसरं XZ हे अंतर कसं आहे? 1/2 गुणिले BC आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला AC, AB आणि BC याच्या किमती माहीत आहेत. मग त्या ठिकाणी आपण आता किंमत पुटअप करूया. मग XY बरोबर 1/2 गुणिले ACची किंमत किती आहे बघा? तर ती 9 आहे बरोबर. आता YZ बरोबर 1/2 गुणिले ABची किंमत किती आहे बघा? तर ती 5 आहे ओके. आणि XZ किती आहे बघा? XZ आहे तसंच ठेवायचं. 1/2 गुणिले BCची किंमत किती आहे बघा? तर ती आहे 11 बरोबर. आता या ठिकाणी XYची किंमत आपल्याला किती मिळते बघा? XY गुणिले 2/9 केले तर किती मिळतात आपल्याला उत्तर? तर 4.5 मिळते बरोबर. त्या ठिकाणी बघा 9/2, 2 चौक 8 बरोबर. 1 राहिला, 1 वर घेतला 0, 2 पंचे 10. ठीक आहे, म्हणजे 4.5. मग X किती आला आपला? 4.5 सेंटीमीटर आलेला आहे ओके. तसंच YZ किती आला बघा आपला? YZ आता 2/5, 2/5 म्हणजेच किती आले? तर 2.5 सेंटीमीटर ओके. आता इथं बघा 5/2 किती? 2 दुणे 4, 2.1 राहिला आणि 2 पंचे 10, म्हणजे 2.5 हे त्याचं उत्तर आलं. त्यानंतर XZ किती आलं बघा? 11/2 म्हणजेच किती आले? तर 5.5 सेंटीमीटर आलेलं आहे ओके. म्हणजे आपल्याला तिन्हींच्या किमती मिळाल्या. आता इथं 11/2, 5 दुणे 10 किती? 2 पंचे 10 पॉईंट आणि 1 राहिला, एकावरती घेतलं 0, 2 पंचे 10 म्हणजे 5.5. अशा पद्धतीने आपल्याला XY YZ आणि ZXची
किंमत काढलेली आहे आणि शेवटी याचं आपण उत्तर लिहू शकतो. तर बघा शेवटी आपण अशा पद्धतीने XY YZ आणि XZ किमती लिहायच्या आहेत. बरोबर, अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. समजला नसेल तर पुन्हा एकदा चेक करू शकता. ठीक आहे, आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे बघा. आकृतीमध्ये चौकोन PQRS, आता हा चौकोन PQRS आहे आणि चौकोन MNRL हे काटकोन चौकोन आहेत. बिंदू M म्हणजे हा बिंदू M, बिंदू M हा रेख PR बिंदू M हा रेख PR म्हणजे ही रेख तुम्हाला दिसते ती बिंदू M हा रेख PR चा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा की, आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, SL बरोबर SL या ठिकाणी बघा SL आहे, SL बरोबर LR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे LN म्हणजे ही तुम्हाला LN दिसते ते LN बरोबर 1/2 गुणिले SQ. म्हणजे LN हे जे माप आहे ते SQच्या निम्म आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर आपण पहिला प्रश्न सोडवायला काय करूया, सुरुवात करूया. आता त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे बघा. आता चौकोन LMNR म्हणजे बघा चौकोन LMNR या ठिकाणी चौकोन LMNR हा काय आहे, तर हा एक आयत आहे. त्यांनी काटकोन चौकोन दिला आहे म्हणजेच काय आहे, तर तो आयत आहे. बरोबर, त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला आहे. बरोबर, आणि याच्यावरून आता तो आयत आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, तर LM ही जी बाजू आहे, LM ही बाजू समांतर बाजू RN येणार आहे. बरोबर, कारण का ह्या आयताच्या कशा आहेत, तर त्या सम्मुख बाजू आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो LM समांतर RN. बरोबर, कारण का, तर याचं कारण लिहायचं आयताच्या सम्मुख बाजू त्या काय आहे, तर त्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत. बरोबर, आयताच्या सम्मुख बाजू म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, म्हणजेच LM समांतर RQ आहे असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे जे LM आहे ते समांतर RN आहे म्हणजेच ते RQला सुद्धा समांतर येऊ शकतं. बरोबर, मग त्याच्यावरून आपण लिहिलं LM समांतर RQ. कारण का, तर बघा RNQ हे कसं आहे, एकाच लाईनमध्ये आहे आणि याला आपण काय म्हणूया, इक्वेशन 1 असं म्हणूया. बरोबर, मग आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. त्यानंतर आपण असं सुद्धा म्हणू शकतो, आता RQ ही जी बाजू आहे, आता ही R आणि Q बाजू, आता RQ बाजू समांतर SP आहे. हा सुद्धा काय आहे, आयतच आहे. बरोबर, RQ समांतर SP आहे. मग ते सुद्धा आपण लिहूया RQ समांतर SP. हे काय आहेत, तर या सुद्धा काय आहे, तर त्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत. कारण लिहायचं, कारण आयताच्या सम्मुख बाजू, आयताच्या सम्मुख बाजू. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया, RQ बरोबर RQ समांतर SP. बरोबर, आता आपण इक्वेशन 1 व 2 वरून इक्वेशन 1 व 2 वरून आपण काय म्हणू शकतो बघा, तर LM समांतर, तर इथं सुद्धा RQ आहे, इथं सुद्धा RQ आहे. म्हणजे आपण इक्वेशन 1 व 2 असं म्हणू शकतो LM समांतर RQ समांतर SP आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. मग त्याच्यावरून आपण म्हणू शकतो LM समांतर RQ समांतर SP. बरोबर, आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणायचं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर त्रिकोण PSR मध्ये, कोणतं त्रिकोण सांगितलं मी, PSR मध्ये. तर त्रिकोण PSR कुठं आहे बघा, इथं बघू शकता तुम्ही त्रिकोण PS आणि R म्हणजे हा त्रिकोण दिसतोय तो त्रिकोण PSR मध्ये. आता याच्यामध्ये M हा काय आहे, तर तो M हा जो आहे तो PR चा काय आहे, मध्यबिंदू आहे. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्रिकोण PSR मध्ये हा आहे त्रिकोण PSR. ठीक आहे, त्याच्यामध्ये M हा काय आहे, PR चा मध्यबिंदू आहे. बरोबर, मग त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया त्रिकोण PSR मध्ये M हा PR चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. हे आपल्याला डायग्राममध्येच आकृती प्रश्नामध्येच त्यांनी सांगितलं आहे. बरोबर, आणि इक्वेशन 3 वरून आपण काय म्हणू शकतो बघा, LM समांतर काय आहे, SP आहे. कारण का, तर इक्वेशन 3 वरून कळलं, इक्वेशन 3 वरून हे त्याचं आहे कारण, हे त्याला आपण कारण दिलं. ओके, आणि म्हणून आता इथं पुन्हा आपण वापरू शकतो मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण आता इथं काय लिहिणार आहोत,
एल हा जो आहे तो बिंदू, तो बाजू एस आरचा मध्यबिंदू आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता एल हा या ठिकाणी बघा, एल हा जो आहे तो एस आरचा कसा आहे तर तो मध्यबिंदू आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी लिहूया. काय लिहिलं तर एल हा बिंदू बाजू एस आरचा काय आहे तर तो मध्यबिंदू आहे. एस आरचा मध्यबिंदू आहे. एल हा काय आहे तर तो एस आर या बाजूचा मध्यबिंदू आहे. आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की एस एल बाजू एल आर सोबत आहे. म्हणजे एस एल बरोबर एल आर हे आपलं काय झालेलं आहे, साध्य झालेलं आहे. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 4 असं म्हणूया. आता दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे याच्यातलंच ते सुद्धा आपण बघूया. आता तो जो आयत आहे, आयत एल एम एन आरमध्ये जो छोटा आयत आहे तो कोणता, आयत एल एम एन आरमध्ये. आता याच्यामध्ये काय आहे बघा, तर रेख एल एन ही जी आहे रेखा, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेख एल एन म्हणजे हा या आयताचा हा कर्ण आपण म्हणूया. रेख एल एन एकरूप रेख आर एम आय. म्हणजे हे दोन कर्ण आपण म्हणू शकतो ते एक परस्परांना कसे आहेत तर ते एकरूप आहेत, कारण ते काय आहे तर ते आयताचे कर्ण आहेत. एल एम एन आरमध्ये काय आहे आपण आताच बघितलं आहे, तर रेख एल एन म्हणजे कर्ण एल एन एकरूप रेख कोणती आहे, एकरूप रेख आर एम. आणि हे काय आहेत तर ते आयताचे कर्ण आहेत. आणि आयताचे कर्ण कसे असतात तर ते एकरूप असतात. कारण काय लिहायचं, कारण आयताचे कर्ण. बरोबर. आता हे जर दोन रेख एकरूप आले म्हणजेच कर्ण एकरूप आले म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की एल एन बरोबर आर एम आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही आर एम म्हणजेच काय आहे रे, आर एम म्हणजेच काय आहे तर ते 1/2 गुणिले पी आर आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आर एम आहे आणि आर एम हे जे आहे ते 1/2 इंटू पी आर आहे. म्हणजे आर एम हे पी आरपेक्षा कसं आहे तर ते निम्म आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही स्टेप लिहिली कोणती, आर एम बरोबर 1/2 गुणिले पी आर. आता एल एन बरोबर आर एम याला इक्वेशन 1 म्हणायचं आणि आर एम बरोबर 1/2 गुणिले पी आर याला आपण काय म्हणायचं आहे, इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आता आपण एल एन बरोबर काय आहे ते बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एल एन जे आहे, आता एल एन हे जे आहे ते कसं आहे 1/2 गुणिले पी आर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एल एन आहे आणि हे काय आहे पी आर आहे. तर एल एन हे जे माप आहे ते पी आरच्या निम्म कसं काय आहे तर ते या दोन इक्वेशनवरून आपण बघायचं. तर दोन इक्वेशन कोणते आहेत बघा, एल एन बरोबर काय आहे आर एम आहे. बरोबर. आणि आर एम बरोबर काय आहे तर 1/2 गुणिले पी आर आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला आर एम दिसते आणि इथे सुद्धा आर एम दिसते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो एल एन बरोबर 1/2 पी आर आहे. असं आपण कशावरून लिहिलं तर इक्वेशन 1 व 2 वरून. कळालं तुम्हाला. एल एनची किंमत ही आर एम एवढी आहे. बरोबर. आणि आर एम म्हणजेच काय आहे तर ते 1/2 गुणिले पी आर आहे. याचाच अर्थ एल एन बरोबर 1/2 गुणिले पी आर आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं आहे एल एन बरोबर 1/2 गुणिले पी आर. बरोबर. आणि हे याला कारण तुम्ही द्यायचं इक्वेशन 1 व 2 वरून. बरोबर. आणि हे जे इक्वेशन असणार आहे ते आपलं इक्वेशन 3 असणार आहे. हे इक्वेशन आपलं 3 झालं. आता यानंतर बघा, आता आयत पी क्यू आरमध्ये आपण बघूया. पहिल्यांदा आपण आता लिहूया. आता आयत पी क्यू आरमध्ये पी क्यू आर एसमध्ये आता याच्यामध्ये काय आहे बघा, आता आयताचे कर्ण अगोदर आपण चेक करूया. हा कोणता झालाच आयत पी क्यू आर एस झाला. आता याच्यामध्ये दोन कर्ण आहेत. बरोबर. कर्ण एस क्यू आणि कर्ण पी आर. तर हे दोन कर्ण परस्परांना कसे आहेत तर ते एकरूप आहेत, कारण हे दोन काय आहेत तर ते आयताचे कर्ण आहेत. कोणता रेख तर रेख पी आर म्हणजेच हा आयताचा कर्ण आहे आणि दुसरा रेख आहे एस क्यू हा सुद्धा आयताचा कर्ण आहे. आणि आयताचे कर्ण हे कसे असतात तर ते परस्परांना म्हणजे ते एकरूप असतात. मग त्यावरून आपण हे लिहू शकतो. सो म्हणून रेख पी आर एकरूप रेख म्हणजेच या ठिकाणी काय आहे तर ते कर्ण असतात. कारण काय तर ते काय आहेत आयताचे कर्ण आहेत. आयताचे
कर्ण कसे असतात तर ते एकरूप असतात. मग त्या पद्धतीने आपण लिहिलं रेख PR एकरूप रेख SQ आपण लिहिला. आता हे रेख एकरूप आलेले आहेत म्हणजेच ते काय असणार तर ते बरोबर देखील असणार, इक्वल असणार. PR बरोबर काय असणार आहे तर ते SQ असणार आहे, बरोबर. आणि म्हणून आपण 3 व 4 म्हणून असे म्हणू शकता. हे जे इक्वेशन आहे याला आपण काय म्हणूया, इक्वेशन 4 म्हणूया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, इथं इक्वेशन 3 जे आहे LN बरोबर 1/2 गुणिले PR आहे आणि या ठिकाणी PR बरोबर काय आहे SQ आहे, बरोबर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो LN ची किंमत किती घेऊ शकतो आपण. आता इथं बघा PR आहे 1/2 PR आहे आणि इथं PR आहे, म्हणजेच आपण इथं LN बरोबर 1/2 या SQला काय करू शकतो 1/2 ने गुणायचं. ओके, मग त्यावरून आपण लिहू शकतो LN बरोबर काय येणार तर या ठिकाणी 1/2 आहे ते 1/2 आपण या SQला गुणायचं आहे. 1/2 गुणिले SQ आलेला आहे. हे कशावरून लिहिलं आपण तर इक्वेशन 3 व इक्वेशन 4 वरून. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा काय झालेला आहे प्रश्न 2 आपण सोडवून झालेला आहे. ठीक आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न सॉल्व करणार आहोत. याबद्दल काय डाऊट असेल तर मला सांगा आणि आपल्या आदिराज क्लासेस अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.